नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी स्वामी स्वरूपानंद यांच्या समाधीला भेट देण्यासाठी पावस येथे जाणार आहे. पण त्यापूर्वी कोकणातलं एक निसर्गरम्य गाव काळबादेवी इथे जाऊन येतोय. इथे आपल्याला बऱ्याचशा होड्या दिसत आहेत आणि या गावचा लोकांचा मुख्य व्यवसाय हा मासेमारी आहे. या गावात 2 देवळं आहेत, एक कालिका माता मंदिर आणि एक श्री रामेश्वर मंदिर. यातील श्री रामेश्वर मंदिर हे फार पुरातन समजलं जातं. कमीत कमी 200-250 वर्षापूर्वीचं जुनं आहे. या देवळातली ही जी घंटा आहे त्याच्यावर 1737 असा कोरलाय. त्याचा घंटानादही मधुर वाटतो. समोर मंदिराचा गाभारा आहे. खाडी किनाऱ्यालगतच हे रामेश्वराचं देऊळ आहे. इथे उजव्या बाजूला गावकऱ्यांच्या बोटी नांगरून ठेवलेल्या दिसत आहेत. देवळात हे असे टाईल आहे, त्याच्यात इतकं सुंदर कोरीवकाम केलंय की बघत राहावं. चला आपण इथून पुढून जाऊन गाभाऱ्यातून श्री रामेश्वरांचं दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. हे कालिका मातेचं मंदिर आहे. इथे रोज व्यवस्थित पूजा अर्चा केली जाते. गावकऱ्यांचं हे एक मोठं श्रद्धास्थान आहे. रामेश्वराच्या देवळातच बैठक बसली आणि गावकऱ्यांनी या देवळाचा इतिहास सांगितला. काळबादेवी ही रत्नागिरीपासून साधारण 13 किलोमीटरवर आहे. इथून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आता पुढचा मुक्काम पावस. पावस हे रत्नागिरीपासून साधारण 19 किलोमीटरवर आहे. पावस येथे स्वामी स्वरूपानंद यांची समाधी आहे. कोकणातलं असं निसर्गरम्य सौंदर्य पाहत मी पुढे निघालो. ही रत्नागिरी शहराची सुरुवात दिसते. दुपारची वेळ होती त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक कमी आहे. फेब्रुवारी महिना संपत आलाय त्यामुळे उन्हाच्या झळा जाणवत होते. मी पावसला पोहोचलोय. या इथे समाधी मंदिराचं प्रवेशद्वार आहे. हे समाधी मंदिराचं प्रवेशद्वार. चला आज जाऊया. देवळाच्या प्रवेशद्वारापासूनच स्वच्छता दिसत होती त्यामुळे एक प्रसन्न वातावरण होतं. समाधी मंदिराच्या आत किंवा सभागृहात व्हिडिओग्राफीला बंदी आहे. या इथे आत समाधी मंदिर आहे. स्वामी स्वरूपानंद यांचे मूळ नाव रामचंद्र विष्णुपंत गोडबोले. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1903 रोजी झाला आणि त्यांनी समाधी घेतली तो दिवस होता 15 ऑगस्ट 1974. त्यांनी आपलं आयुष्य समाजकार्याला वाहून घेतला होता म्हणून लोक श्रद्धेने त्यांचं समाधीचं दर्शन घ्यायला येतात. खिचडी आणि चटणी असं प्रसादाचं जेवण असतं. मी ते जेवण जेवलो आणि बाहेर पडलो. घरी घेऊन जाण्यासाठी असा प्रसाद उपलब्ध होता. आता माझा परतीचा प्रवास सुरू झाला. वाटेत जागोजागी मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे. काही भागात काम झालंय तर काही भागात काम चालू आहे. संध्याकाळ झाली होती त्यामुळे वाटेत एका ठिकाणी थांबून चहा घ्यायचं ठरवलं.
रात्रीच्या प्रवासात उशीर होईल म्हणून इथेच माणगावला जेवायचं ठरवलं आणि अनुभवून इथे जेवलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, एक आपुलकीचा प्रश्न, चॅनलला सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर लगेच करा. धन्यवाद.